नमस्कार. मी आता तुम्हाला एक ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे. कारण मी टेलर काम करते. टेलर काम करत असताना हे ब्लाऊज कसं शिवायचं हे तुम्हाला आज पूर्णपणे दाखवून देणार आहे. म्हणजे आज सुरुवातीला फक्त कटिंग दाखवणार आहे याची. ब्लाऊज कसं कट करायचं हे बघा. हे कपडा आपण साफ करून घेऊ. साफ झाल्यानंतर याची आपण अशी पलटी घडी मारू. ही घडी आपल्याला त्या ब्लाऊजच्या मापाप्रमाणे, हे जुनं जे माप असतं त्याचा फ्रंट किती आहे त्याचं माप घ्यायचं आणि त्या मापाप्रमाणे हे बघा. याचा फ्रंट आहे 11.5, तर आपल्याला घालायची रुंदी 12 इंच. हे बघा, हे झालं 12 इंच. आपण साफ करून घडी व्यवस्थित मारू. आता आपण याची उंची मोजूया. ही झाली रुंदी. आता उंची पाठीमागून घ्यायची असते. समोरून उंचीचा वेळ लागत नाही. समोरून उंची घेता येत नसते. पाठीमागून कधी पण अशी उंची मोजायची. उंची आहे 13.5 इंच. हे बघा, आपण उंची घेऊ ही 13.5 इंच. हे बघा, तुम्ही बघत राहा. त्याला आपण अशी रेष मारून घेऊ. हा झाला पाठीचा भाग. आता आपण घेऊ हा समोरचा भाग. हा समोरचा भाग पण आपण 13.5 इंचच घेऊ. हे घेतली आपण मार्किंग करून. आता याला आपण काय करायचं, इथं खालची क्रॉस पट्टी म्हणतात ह्याला. ही क्रॉस पट्टी आपण घ्यायची समोरून 2.5 इंच. आपण इथं मार्किंग करायची. इथं घ्यायची आपल्याला 2 इंच. इथं पण केली मार्किंग. आता बघा, ही झाली क्रॉस पट्टी. जास्त जर घेतली तर ब्लाऊजला, कटोरीला प्रॉब्लेम येतो. हे रुंदी पाहिली का, हे 12 इंच रुंदी. हे घेऊ आपण असं कट करून. हे बघा, आता आपण गळ्याचा भाग आपण उंची घेऊ त्याची 5.5 इंच. अशी घेऊ आपण 2 इंच आडवी. आपण त्याला देऊ आकार. हे बघा, आपण आता शोल्डर मोजणार आहोत. आता शोल्डर आपण कशी मोजायची, ज्या लेडीजची अशा रुंदीप्रमाणे जशी त्यांची जाडी असेल त्या पद्धतीनं. आता मी घेतली आहे ही 5.25 इंच. 5.25 इंच आणि हे मोंडा आहे 5.5 इंच. हे मोंडा, तर त्याला आपण असा गोल आकार द्यायचा. आणि ह्या गळ्याला पण आपण असा गोल आकार द्यायचा. आपण हा चौकोन केला आहे, हे बॉक्स हे गळ्याचा, आणि त्याला आपल्याला आकार द्यायचा. म्हणजे वर आपल्याला इथं गोल आकार द्यावा लागेल. ही झाली क्रॉस पट्टी. आता इथं आपल्याला कटोरी काढायची आहे. तर ही कटोरी इथं घ्यायची आपल्याला 2.5 इंच. इकडं बाजूला ठेवायचं हे 4 इंच. आणि इथं घ्यायचा गळा 2 इंच. ह्या 2 इंचाने असं कटोरी काढायची. हे बघा अशी. हे बघा इथं. तर आपण ही कटोरीला आकार देऊ. पाहिलं का, हा झाला गळ्याचा भाग.
आपल्याला इथं शोल्डरमध्ये आपल्याला कट करायचं नाही ब्लाऊज, आपल्याला ब्लाऊज अखंड शिवायचे. ते अखंड ब्लाऊज कसं शिवायचं हे बघा तुम्ही आता. म्हणजे आपण शोल्डरमध्ये न कट करता आपल्याला ही कटिंग करायची. हे बघत राहा. हे बघा आता डबल एकदा अजून आपल्याला उंची मोजायची. ही उंची झाली 13.5 इंच. शोल्डर घेणार आहात आपण 5.5 इंच किंवा 5.25 इंच. तर जेव्हा आपल्याला मोंडा कट करायचा आहे तेव्हा आपण शोल्डर मोजायची. आणि मोजताना हे बघा हे पाठीमागाला भाग हा अर्धा इंच सोडायचा. हा झाला समोरचा आणि हा झाला पाठीमागचा. मग आता हे गळा आपल्याला आपल्या उंचीप्रमाणे गळा घ्यायचा. जुन्या ब्लाऊजची साईज किती असते उंचीला त्या पद्धतीने आपल्याला गळ्याचं मोजमाप काढायचे. हे मापाचं ब्लाऊज. यांची गळ्याची उंची आहे फक्त 4 इंच, खालून 4 इंच खालच्या साईडने. तर ह्या 4 इंचाला आपल्याला अशी मार्किंग करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला हा गळा कापायचा. हे झालं ब्लाऊज. आपल्याला इथं कट करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट तुम्हाला मी उघडून दाखवते. हे बघा हे ब्लाऊज. आणि आता याच्यावर आपल्याला हा पीस आहे साडीतला. ह्या साडीतल्या पिसाचा आता आपल्याला याचं माप काढायचं. ह्या पिसाचं हा पीस याच्यावर टाकून आपल्याला पाठीचा भाग वेगळा आणि बाहेरचा भाग वेगळा हे काढून आपल्याला ह्याचं मोजमाप करायचं. नमस्कार.